पेट्रोलमध्ये पाणी की E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे ग्राहक वर्ग त्रस्त असताना आता पेट्रोल पंपाच्या मालक देखील अडचण येण्याची शक्यता. कारण अकोल्यातल्या तुषार कोरडे नामक तरुणाने एका पेट्रोल पंपावरून 200 रुपयांचे पेट्रोल गाडीमध्ये भरलं. त्यानंतर गाडीमध्ये अचानक बिघाड झाला. दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर गाडी सुरूच होत नव्हती असा आरोप या तरुणाने केला. त्यानंतर पेट्रोल बॉटलमध्ये काढले असता पेट्रोलमध्ये पाणी असल्याचा आरोप या तरुणाने केला. दुसरीकडे पेट्रोल हे इथेनॉल मिश्रित आहे का हे समोर आलं पाहिजे. अशा प्रकारे पेट्रोल मिश्रित असेल तर याचा निषेध तरुणाने व्यक्त केला. याशिवाय ग्राहक सेवाकडे तक्रार नोंदवली आहे. मित्रांनो नमस्कार. हे पहा E20चं पेट्रोल आहे का पाणी आहे या संभ्रम आहे. आता गाडीत 2 लिटर पेट्रोल टाकलं परंतु गाडी लगेच बंद पडली. आता याच्या आधी पाणी नव्हतं, पाणी गेलेलं नव्हतं, हे पाण्यात भिजली नव्हती, परंतु पेट्रोल काढल्यावर आम्हाला पाहिलं की काय प्रॉब्लेम आहे. हे बघा, हा वलय जो आहे खालचा अख्खा इथेनॉलचा आहे, पाण्याचा आहे आम्हाला माहीत नाही, पण ह्या पेट्रोल पंपावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची. आणि याला मी कॅश पैसे दिलेले नाहीत. याचा ट्रान्झॅक्शन ID आहे, याचा UPI ID आहे. आणि आता याच्यावर काय कारवाई होईल ते तुम्ही पहा. परंतु असले भिकारचोट धंदे पेट्रोल पंपावाल्यांनी बंद करावे आणि E20च्या नावाने काही विकला जाऊ नये. हे जर खरंच E20चं पेट्रोल असेल तर याचा निषेध आहे. लाथा मारायचं काम पेट्रोल पंपावाल्यांनी करू नये. हे बघा, डायरेक्ट कितीही फिरवा तुम्ही मिक्स होत नाही. हा खालचा तर अख्खा पाण्याचा आहे. इथपर्यंत धुसर आहे, इथून गाढ पेट्रोल चालू आहे. आता हे 3 लेअरमध्ये पेट्रोल देताय का तुम्ही? सर्वसामान्यांना फटका बसू देऊ नका. याची 100% आम्ही कंप्लेंट करतो. धन्यवाद.